हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तुमच्या इकडं लाईट गेली का सांगा. हवा धुऊन तुफान आहे का, पाऊस आहे का ते सांगा. आमच्याकडं लाईट गेली, डिम लाईट आहे. हा चार्जिंगचा बल आहे, त्यामुळं बरं आहे. तर मी आत्ता उठली, संध्याकाळ झाली, झोपच उघडली नाही. काय माहिती झोपच कंट्रोल होईना झाले. आता उठलेली मी, आता उठली अजून पण झोप उघडत नाही, म्हणून चहा ठेवलेला आहे. तर या तुम्ही सगळे चहा प्यायला. मला चहा म्हणता येत नाही, तुम्ही चहा म्हणा, चहा म्हणा, चाय म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. तर मिस्टर अजून आलेले नाहीत कामावर. मग मी मगाशी एक व्हिडिओ टाकला आणि झोप लागली मला. तर या बायकांना काय पोटात दुखतं काय माहिती, माझं चांगलं बघवत नाही का, यांना सुखी बघून होत नाही, मला राम जाणे. नवऱ्याला बाई लावून मागते म्हणलं कामाला, तर बाई 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 एवढ्या बायकांची झोप उडाली आणि मला इथं गाढ झोप लागायला लागली. काय करावं. तुम्ही आहे ना, ज्या ज्या लोकांनी कमेंट केलं आहे का त्या व्हिडिओला, त्यांनी आपल्या आपल्या नवऱ्याला म्हणा बाई लावून दे. बघू बरं कसं तुमचं कंबरड मोडत नाही. हसत म्हणजे हसण्यासारखीच गोष्ट आहे. आता काय करावं मलाच काही कळना झालंय. तुमच्या परिस्थितीवर मी रडू की मी माझ्या परिस्थितीवर हसू, मलाच काही कळना. तुम्ही कमेंटच असे करता की त्याला काही अर्थच नसतो. बरं, आता तुम्हाला माहिती आहे की मी आधी किती त्रास काढलेला आहे, किती काही सहन केलेलं आहे ना. आता सध्या काहीतरी मेडिकल इश्यू असतील, सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगत बसायच्या का. मग म्हणला माझा नवरा लाव बाई म्हणला. आणि जरी मी पण कमवते बरं का, मग जरी माझ्या नवऱ्याने पैसे नाही दिले तर मी देणार. पण मला एवढी गॅरंटी आहे, माझा नवरा माझ्या पैशावर जगणार नाही, माझे पैसे कधीच घेणार नाही. तर मला वाटेल तर मीच देणार बाईला, कारण माझ्या कामाला मी बाई लावते. बरं, ती माझी मर्जी राहिली ना. या बायकांच्या काय पोटात दुखतं काय माहिती. लगेच तुझे हावभाव वाढले आणि लगेच तू नवऱ्याला कामाला बाई लावायला सांगते. आणि काय काय कमेंट होते बाबा की आमचं एवढंच वजन आहे तरी आम्ही बाई नाही लावत, आमचं तेवढं वजन आहे तरी आम्ही हे नाही करत, आम्ही ते नाही करत. अरे बाबा, तुमचा नवरा तुमच्यासाठी काही करत नाही, तुमची पण इच्छा आहे. कोणती अशी बाई आहे जगातली जिला घरामध्ये नोकर चाकर नको आहेत, जिला चांगलं घरदार नको आहे. पण प्रत्येकाच्या नशिबाला वेगळं वेगळं येतं ना. मी आधी लय हाल काढले, माझा त्रास मला माहिती. 2 मिनिटाच्या व्हिडिओवरून तुम्ही जज करणार आहे का माझी लाईफ. मी जे सांगते दाखवते तेवढंच तुम्ही बोलू शकता. बाकी वैयक्तिक मी भोगलंय ना, मला त्रास झालेला आहे, काय झालंय काय नाही ते मला माहिती आहे, कारण परिस्थितीला मात मी दिलेली आहे. त्यामुळे माझा प्रॉब्लेम मला माहिती आहे. लोकांना काय 2 मिनिटाचा व्हिडिओ बघायचं आणि कमेंट करत सुटायचं. बरं, माझा नवरा मला घरात कामाला बाई लावून देतो, यात लोकांच्या पोटात दुखायचं ज्या ज्या लोकांनी कमेंट केलंय. ठीक आहे, या बायकांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे बरं. हिचे तिचे उदाहरणं देत फिरते. तिला तर त्या जिपरीला मी चांगलंच उत्तर देणार आहे, पण नवऱ्यालाच व्हिडिओमध्ये घेऊन, आता मिस्टर नाही आहेत घरी, ते कामावून आले की मग मी त्यांनाच व्हिडिओमध्ये घेऊन त्यांच्याच तोंडून तिला उत्तर देणार आहे. बाकी हा ज्या ज्या लोकांनी कमेंट केलं त्या ना की हिच्याकडून काम होत नाही वगैरे वगैरे, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. माझे चांगले दिवस आले, त्याचा मी फायदा घेते. तुमचेही चांगले दिवस येतील, तुम्ही लोकांचं चांगलं चिता. ओके.